नमस्कार. आज इथे ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाचे प्रतिनिधित्व करताना माझी छाती अभिमानाने फुलून गेली. मनातून आनंद आणि उत्साह ओसंडून वाहतोय. मातृभूमीपासून इतके दूर राहून सुद्धा या परिषदेत स्थान मिळालंय हे अभिमानास्पद आणि मायलेखासारखं परिषदेशी नातं जोडलं गेलं म्हणून आनंद व उत्साह. पाणी जितकं लांब, मुळं तितकी लांबवर आणि खोलवर जातात आणि झाडाला बळकट करतात. तसंच आमचं मराठी पण जपायला बृहन महाराष्ट्र मंडळ या वटवृक्षाचा आधार आहे आणि ते जोपासायची धुरी हाती घेतली आहे आम्ही बृहन महाराष्ट्र मंडळाने. कला, संस्कृती व शिक्षण यांच्या माध्यमातून एकत्र येणं, आपुलकीचे रेशमी बंध निर्माण करणं आणि पुढील पिढीकडे संस्कार व परंपरा यांचं हस्तांतरण करणं यासाठी आम्ही सातत्याने झटत आहोत. या सर्वाचा पाया म्हणजे मराठी शाळा. शहरातील 4 कोपऱ्यात केंद्रे उभारून दर शनिवारी मराठी शाळा चालवली जाते. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघालच. शाळेच्या माध्यमातून संस्कार व भाषा यांवर भर देत आहोत आणि हे संस्कार, ही भाषा मुलांच्या मनावर बिंबावी, आनंदाचे क्षण व्यतीत करता यावे यासाठी संक्रांत, बोरनहाण, होळी, गणपती, नवरात्र, दिवाळी यासारखे प्रमुख सण उत्साहाने साजरे करतो सार्वजनिकरित्या. याच कर्मभूमीत वास्तू निर्माण करण्याचा ध्यास लागलाय आम्हा ह्यूस्टनवासियांना. भल्या मोठ्या जागेत वास्तूच्या उभारणीची सुरुवातही झाली आहे, अगदी मारुती मंदिरापासून. मराठी शाळा आणि वास्तू ह्या प्रकल्पांच्या अध्यक्षांकडून पुढील व्हिडिओद्वारे जास्त माहिती मिळेलच. याचबरोबर इथे संस्कृती जपण्यासाठी हातभार लावणाऱ्या काही मराठी दिग्गजांची त्यांच्याच शब्दात निवेदन केलेली माहिती आणि महाराष्ट्र मंडळाच्या माध्यमातून इथल्याच समाजाने प्रदर्शित केलेल्या काही उपक्रमांची झलक. चला तर बघूया आता. नमस्कार मंडळी, मी ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या वास्तू विभागाचा अध्यक्ष समीर करंदीकर. विश्व मराठी परिषदेच्या निमित्ताने जगभरातल्या उत्साही मंडळींना ह्यूस्टन वासियांचा प्रणाम. करोनाच्या अरिष्टाची पर्वा न करता हा कार्यक्रम घडवणाऱ्या आयोजकांचे त्रिवार अभिनंदन. जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या मराठी बांधवांनी ऊर्जा उद्योगाची जागतिक राजधानी असलेल्या ह्यूस्टन शहरात गेल्या 50 वर्षांपासून आपली मोर्चेबांधणी केली आहे यात नवल नाही. ही आपली कर्मभूमी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या, कार्यकुशलतेच्या, चिकाटीच्या आणि मेहनतीच्या बळावर ह्या शहरात आज कित्येक वर्ष आम्ही जम बसवलाय. त्याचप्रमाणे एकत्र येऊन गणपती उत्सव, दिवाळी, ढोलताशा, रंगपंचमी, संक्रांत तसेच नानाविध गाण्याचे कार्यक्रम, नाटकं आणि बाल कलाकारांचे कार्यक्रम सादर केले आहेत. या सर्व कार्यक्रमांना एक घर मिळावं, आपलं स्थान मिळावं, आपली वास्तू मिळावी या इच्छेपायी 2016 मध्ये ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाने आपली 11.5 एकर जागा विकत घेतली. या जागेवर आतापर्यंत संकल्प मारुती मंदिराची स्थापना केली आहे. नजीकच्या भविष्य काळात इथे सिद्धिविनायक मंदिर आणि आपलं सभागृह बांधावं हा आमचा प्रयत्न आहे. या आमच्या प्रयत्नाची विश्व मराठी संमेलनाने दखल घेतल्याबद्दल धन्यवाद. संपर्कासाठी ईमेल ॲड्रेस आणि इतर माहिती houstonmaharashtramandaal.org वर मिळू शकेल. जय भवानी, जय शिवाजी. विश्व मराठी संमेलनात भाग घेणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव मिलिंद फडके आणि 2017 पासून मी ह्यूस्टन महाराष्ट्र मंडळाच्या मराठी शाळेचा प्रिन्सिपल आहे. शाळेबद्दल थोडा इतिहास. अमेरिकेत मोठी होत असलेल्या मराठी मुलांना
मराठी शिकता यावे यासाठी बृहन महाराष्ट्र मंडळाने 2008 साली मराठी शाळेची स्थापना केली. इथल्या संस्कृतीत वाढणाऱ्या मुलांना त्यांना समजेल, रुचेल असा अभ्यासक्रम साहित्य BMM शाळेच्या स्थापकांनी तयार केलं. या पालक संस्थेखाली अमेरिका आणि कॅनडामधील विविध शहरांमध्ये तिथल्या महाराष्ट्र मंडळांसोबत मराठी शाळा स्थापन झाल्या. घरच्या घरी इनफॉर्मली ह्युस्टन मध्ये मराठीचे वर्ग 10 ते 12 वर्ष चालू होते. त्यानंतर 2013 मध्ये BMMच्या मदतीने इथल्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन दसऱ्याच्या दिवशी ह्युस्टन महाराष्ट्र शाळेचे औपचारिकरित्या रोपटे लावले. 3 शाखा आणि साधारण 40 मुलं अशी तेव्हा सुरुवात झाली आणि आता आमच्या शाळेच्या 5 शाखा आणि 90 मुलं आहेत. माझ्या जोडीला एक कोर कमिटी, शाखेच्या वेगवेगळ्या कोऑर्डिनेटर्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकूण 20 ते 22 व्हॉलंटियर्स मिळून दर शनिवारी किंवा रविवारी 1.5 तास मराठीचे वर्ग घेतात. आपण मराठी का शिकायचे हे बऱ्याच मुलांना कळत नाही. आई बाबा पाठवतात म्हणून मी येतो, नाहीतर मला मुळीच आवडत नाही हे मुलं उघड सांगतात. मराठी शिकायचे फायदे कळण्यासाठी त्यांना हे वय नसतं त्यांचं. यातून मार्ग काढायचा तर हा जो प्रकल्प आहे तो मुलांना अर्थातच आवडला पाहिजे असा आमच्या संस्थापकांनी शाळा सुरू करताना विचार केला. म्हणूनच हसत खेळत मराठी शिकूया असं ब्रीद वाक्य ठरवलं गेलं. तर म्हणजे काय, शो अँड टेल, वर्ड गेम्स, पारंपरिक घोकंपट्टीपेक्षा खेळातून, प्रोजेक्ट्समधून मुलं जास्ती आवडीने शिकू शकतात असं लक्षात घेऊन अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. तसंच मुलांना आवडेल असे सिनेमा दाखवणं, यूट्यूबवरच्या गोष्टी बघून त्याविषयी प्रश्न विचारणं असं शिकवलं. भाषेद्वारे आपल्या संस्कृतीची मुलांना ओळख व्हावी म्हणून मराठी शाळेमध्ये भाषेबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करून आम्ही त्यांना दाखवतो. तर भोंडला, गणपतीच्या गोष्टी सांगणं, दिवाळीच्या वेळी रांगोळी, आकाशकंदील आणि अर्थातच फराळ, भारतीय खेळ आणि वर्षाच्या शेवटी सगळ्या केंद्रांचे मिळून एक स्नेहसंमेलन आयोजित करू लागलो. यात विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांमधनं मुलं आणि पालक उत्साहाने सहभागी होऊ लागले. भाषाद्वारे भारताच्या इतिहासाची मुलांना ओळख करून दिली. आपण जे शिकतो त्याला व्यवहारात वापर करण्याची संधी मुलांना या कार्यक्रमातनं मिळते. आपण BMM म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ नॉर्थ अमेरिका यांचे अभ्यासक्रम आणि इथल्या मुलांसाठी तयार केलेली ई-बुक्स यांचा वापर आम्ही करतो. BMM शाळेचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आम्हाला कायमच मार्गदर्शन मिळते. शाळेत मुलांना आम्ही लेखन, वाचन, बोलणं, गोष्टी, गाणी, कविता असं शिकवतो. मुलं साधारण दर 2 वर्षाला BMMच्या 1ली ते 5वी अशा परीक्षांना बसू शकतात. यावर्षी पहिल्यांदा शाळेतील काही मुलं 5वीची परीक्षा देणार आहेत. तर अशी आमची शाळेची ही माहिती. कुठलाही असा प्रकल्प चालू करायचा आणि चालू ठेवायचा यासाठी खूप लोकांची मदत लागते आणि आम्ही आमचे ह्युस्टन आणि BMMच्या समुदायाचे त्यासाठी खूप आभारी आहोत. नमस्कार, माझं नाव नील हेबळीकर आणि शुगरलँड शाखेत मराठी शाळेत 3रीत आहे. माझ्या शिक्षिकेचे नाव हर्षाली कुलकर्णी आहे. कोविड लॉकडाऊन असल्यामुळे मी घरीच मराठी शाळेत. नमस्कार, माझे नाव सानिका कारखानेस आहे. मी शुगरलँड मराठी शाळेची विद्यार्थी आहे. माझ्या शिक्षिका हर्षाली कुलकर्णी आहे. मला मराठी शिकायला खूप आवडते.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. नमस्कार, माझं नाव अमेय आपटे आहे. मी आईबद्दल कविता म्हणणार आहे. देवा समहो जिला पुजावे तीच फक्त आई. सुरी सुमनांची उधळण करीतो आज तुझ्या पायी. बालपणीचे कष्ट सोशिते तीच फक्त आई. अमृताचा घास भरविते तीच फक्त आई. माणुसकीचा पाठ पडविते तीच फक्त आई. संस्कारांनी अम्मा घडविते तीच फक्त आई. त्याग करुण्याची मूर्ती असते तीच फक्त आई. सर्व चुकांना थारा असतो फक्त तिच्या पायी. प्रेम जरा तो नित्य वाहतो आई तुझ्या हृदयी. बाल असावा मोठे वाहो खंड त्यास नाही. प्रेम वाटिते हित चिंतिते तीच फक्त आई. निरपेक्षतेचा मुकुट मिरविते तीच फक्त आई. देवा समहो जिला पुजावे तीच फक्त आई. स्तुती सुमनांची उधळण केली आज तुझ्या पायी. थँक्यू. नमस्कार, माझे नाव सोनिया निरकुटकर आणि आज मी तुम्हाला गदी माडगूळकरची कविता वाचणार आहे. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून शिकाराच्या नंतर शिकणे आई. मुलांनो शिकणे आई. तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी. तेव्हा नंतर नमवी मस्तक आईच्या पायी. कौसल्येविण राम न झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला. शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई. नकोस विसरू ऋण आईचे, स्वरूप माऊली पुण्य आईचे. थोर पुरुष तू ठरून तियेचा, होई उतराई. धन्यवाद. आमुच्या मुला मुलीत खेळते मराठी. आमुच्या घराघरात वाढते मराठी. आमुच्या फुला फुलात नांदते मराठी. येथल्या फुला फुलात हासते मराठी. येथल्या दिशा दिशात दाटते मराठी. येथल्या नगा नगात गरजते मराठी. येथल्या दरी दरीत हिंडते मराठी. येथल्या वनावनात गुंजते मराठी. येथल्या दरी दरीत हिंडते मराठी. येथल्या वनावनात गुंजते मराठी. येथल्या तरुलतात साजते मराठी. येथल्या कळी कळीत लाजते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी.
नमस्कार मंडळी, मी दीपाली केळकर. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सर्व सदस्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, काळ बदलला तशी आपली जीवनशैली बदलली, सण उत्सव साजरे करण्याच्या पद्धतीही बदलल्या. सध्याचा काळ थोडा कठीण आहे, प्रतिकूल आहे, पण आपल्या मनातला उत्साह मात्र तोच आहे, कायम आहे. आणि हाच उत्साह द्विगुणित करण्यासाठी दसऱ्याच्या निमित्तानं मराठी साहित्यातील शब्दधन, विचारधन याचा आनंद घेऊया माझ्या स्त्रीधन या कार्यक्रमात. वर्षते मराठी, नमस्कार, मी संगीता चौधरी. मी पराग चौधरी. दिवाळीची आली पहाट, रांगोळ्यांचा केला थाट, अभ्यंगाला मांडले पाठ, उठणी अत्तराचा जगमगाट, लाडू चकल्या करंजांनी सजले ताट, पणत्या दारात 108, आकाश दिव्यांची जगमगाट. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या 2020 कमिटी मेंबर्स तर्फे तुम्हा सर्वांना दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. नमस्कार. आली दिवाळी, कंदील पणती अन रांगोळी, आनंदाने जमती सारे, नातेवाईक मित्रमंडळी. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या सर्व सभासदांना यावर्षीची दिवाळी आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची आणि सुखसमृद्धीची जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. दिन दिन दिवाळी, गाय म्हशी ओवाळी, गाय म्हशी कोणाचा, लक्ष्मणाचा. हॅपी दिवाळी एव्हरीवन. आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी. हाउडी फ्रॉम ह्युस्टन, टेक्सास. मी ज्योती कुलकर्णी आणि मी प्रमोद कुलकर्णी. आम्ही दोघे हैदराबाद आणि नॉर्थ कर्नाटकमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच वाढलो. तरीही आईवडिलांच्या प्रयत्नांमुळे मराठी संस्कृती जोपासली गेली. माझे वडील अमेरिकेला 1958 मध्ये फुलब्राईट स्कॉलर म्हणून आले आणि मी प्राथमिक शाळेत असतानाच इकडे आलो. मी मात्र लग्नानंतर 1975 मध्ये इथे आले. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ आम्ही इथे आल्यावर एका वर्षानंतर स्थापन झाले. हो, आणि तेव्हापासून आम्ही दोघांनी आपल्या महाराष्ट्र मंडळातला जेव्हा जेव्हा मदत लागली तेव्हा खूप उत्साहाने केली आणि अजूनही करतोय. आम्ही पुष्कळ नाटकात आणि सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतले. मला आठवतं पहिलं नाटक आमचं स्थानिक कलाकारांबरोबर आपण केलेलं, दादाभाई नवरोजी. मी सध्या ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाचा बोर्ड डिरेक्टर आहे. ज्योतीनी सुद्धा मराठी, इंडियन आणि मेनस्ट्रीम ऑर्गनायझेशनसाठी बरंच काम केलं आहे. पहिला मोठा कार्यक्रम आठवतो मला, 1982 मध्ये मराठी टॉकीजचा सुवर्ण महोत्सव फिल्म फेस्टिवल करून आपण सुधीर फडक्यां आणि बाबूजींबरोबर साजरा केला होता. आणि त्यावेळी राजा गोसावी, ललिता पवार सारखी मंडळी आपल्यामध्ये म्हणजे आपल्या इथे आली होती आणि खूप छान छान जुन्या मूव्हीज सुद्धा पाहायला मिळाल्या आम्हाला तेव्हा. त्याच सुमारास आम्ही पुस्तक पंढरी केली. तेव्हा सुप्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगुळकर आणि सुभाष बेंडेंसारखे अनेक साहित्यिक आले होते. इथे काही वर्षांनी विख्यात नाटक घाशीराम कोतवाल, जब्बार पटेल आणि मोहन अगाशे यांनी त्यांच्या सर्व कलाकारांबरोबर सादर केले. मी महाराष्ट्र मंडळाच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर काम केलं आहे. ॲक्च्युली 1995 मध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाचे संमेलन ह्युस्टनमध्ये झाले. हे पहिले संमेलन ईस्ट कोस्ट आणि वेस्ट कोस्टच्या बाहेर झालेले. त्याची मी एक चीफ कोऑर्डिनेटर होते. तेव्हा संमेलनात साधारण 3000 मंडळी आली होती. महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर मनोहर जोशी आपले चीफ गेस्ट होते. नंतर इकॉनॉमिस्ट गंगाधर गाडगीळ यांनी कीनोट स्पीच दिले. क्षमा वैद्य आणि दिलीप प्रभावकर अशा कलाकारांनी आपलं मनोरंजन केलं. तुला माहिती आहे त्यावेळी आपल्याकडे ह्युस्टनमध्ये फक्त 150 फॅमिलीज होत्या, मराठी फॅमिलीज. साऊथ वेस्ट USA मध्ये पहिले वर्तमानपत्र आम्ही 1981 साली म्हणजे 40 वर्षापूर्वी सुरू केले. ते आहे इंडो अमेरिकन न्यूज. मी याचा फाउंडर एडिटर आहे आणि मागच्या वर्षी आम्ही इंडो अमेरिकन न्यूज रेडिओ टॉक शो सुद्धा चालू केला. त्यात प्रत्येक शनिवारी आम्ही 2 तास साऊथ एशियन कम्युनिटीच्या बातम्या
आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या इंटरव्ह्यूज करतो. ह्युस्टन इंटरनॅशनल थिएटर ग्रुप हा मेन स्ट्रीम ग्रुप आहे जिथे 5 ते 15 वर्षाच्या मुलांना ब्रॉडवे म्युझिकल शिकवली जातात, बॅकस्टेज मॅनेजमेंट शिकवली जाते. त्याच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर मी बरीच वर्ष काम केलं. त्याच्यानंतर मी ह्युस्टनच्या दया म्हणून ऑर्गनायझेशनशी खूप निगडीत आहे. दया इज अन ऑर्गनायझेशन ॲक्च्युअली विच वॉज स्टार्टेड इन 96 बाय साऊथ एशियन विमेन फॉर साऊथ एशियन सर्वायवर्स ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. त्यांना काउन्सिलिंग, लिगल असिस्टन्स आणि आर्थिक मदतसुद्धा आम्ही करतो. त्या दयाच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सवर मी बरेच काम केलं आहे आणि मी त्याची प्रेसिडेंटसुद्धा होते. या विश्व मराठी परिषदेच्या निमित्ताने आपल्या जुन्या आठवणी कशा उजळल्या गेल्या. आणि या नवीन ऑनलाईन टेक्नॉलॉजीमुळे आपण 7 समुद्र पार असलेल्या आपल्या मंडळींची गप्पा गोष्टी मजेत करू शकतो, नाही? हो. त्यासाठी विश्व मराठी परिषदेचे अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड मे यू कंटिन्यू. नमस्कार, मी किरण केतकर. 40 वर्षापूर्वी बायको, मुलगा आणि आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन मी मुंबईहून निघालो होतो. तर थेट इथे ह्युस्टनला अमेरिकेत येऊन पोचलो. माझं बॅकग्राऊंड मर्चंट नेव्हीचं आहे. लहानपणी मी डफरनमध्ये सिलेक्ट झालो होतो. त्याच्यानंतर मी बोटीवर कॅप्टनही होतो. तर त्यामुळे ह्युस्टनला आल्यावर मी शिपिंग कंपनीमध्ये नोकरीला लागलो. नुसताच पहिला भारतीय नाही, पण पहिला मराठी माणूस इथे शिपिंग कंपनीमध्ये नोकरी लागून ह्युस्टनसारख्या अमेरिकेच्या मोठ्या पोर्टमध्ये एक काहीतरी नाविन्यच होतं. मोठा देश, वेगळी संस्कृती, ओळखी अजिबात नाही. ते एक नवीन सुरुवात होती. हे सगळे चॅलेंजेस बघून अगदी जिद्दीने नोकरी केली. 10 वर्षानंतर स्वतःची कन्सल्टन्सी कंपनी ही सुरुवात केली. त्याचबरोबर बायकोनी घर सांभाळलं, मुलं मोठी झाली. बायकोनी डिग्री घेतली. ती मग शाळेत मॅथमॅटिक्स शिकवत होती. आमचा मोठा मुलगा US आर्म्ड फोर्सेसमध्ये होता. तो आता LAला असतो. आमची दोन्ही नातवंड तिथे आहेत. धाकटा मुलगा ह्युस्टनलाच आहे आणि तो वकील झालाय आणि तो एका लॉ फर्ममध्ये असतो. आज आता 30 वर्ष होऊन. मी राम वाटवे. मी वीणा वाटवे. मी रोहिल वाटवे. मी रुही वाटवे. आम्ही ह्युस्टन टेक्सास मध्ये राहतो. व्यवसायानं मी केमिकल इंजिनियर आहे. मी डॉक्टर आहे. मी 10वीत आहे. मी 5वीत आहे. मला लहानपणापासून मराठी नाटकं बघायला आणि नाटकात भाग घ्यायला खूप आवडायचं. मला एक आठवत आहे की विद्यार्थी म्हणून मी मॅडिसन विस्कॉन्सिन या शहरात होतो तेव्हा आम्ही एक वर्ष एक मराठी नाटक बसवलं होतं. त्याची गंमत म्हणजे त्या नाटकात पात्रांची संख्या प्रेक्षकांपेक्षा जास्त होती. त्यानंतर काही वर्ष आम्ही बफेलो न्यूयॉर्कमध्ये होतो. तिथे एक वर्ष आम्ही वटवट म्हणजे पुलंचं वटवट हे नाटक बसवलं होतं. त्याचे बफेलोमध्ये आणि आसपासच्या अनेक शहरांमध्ये आम्ही प्रयोग केले. आता गेली काही वर्ष आम्ही ह्युस्टनमध्ये आहोत. ह्युस्टनमध्ये आल्यापासूनच आम्ही ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या प्रत्येक कार्यक्रमात अगदी सहभागी होत असतो, अगदी सहकुटुंब सहपरिवार. 2012 साली मला मंडळाचा अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. त्यावर्षी आम्ही खूप मेहनत केली. सभासदांची संख्या खूप वाढवली. त्यावर्षी एक मला आठवत आहे म्हणजे दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे यांच्यासारखे मातब्बर लोकांचा पाहुणचार करायची संधी आम्हाला मिळाली. ते आमच्या घरी काही दिवस होते, त्याचं आम्हाला खूप अप्रूप वाटलं. त्यानंतर काही काळ मी मराठी मंडळाच्या संचालक पदावर होतो. तेव्हा 2 उपक्रम सुरू झाले. एक म्हणजे मराठी शाळा आणि मराठी मंडळाची वास्तू. मी भारतापासून हजारो मैल लांब राहत असल्यामुळे कुठेतरी असं वाटतं की आपली मराठी नाहीशी तर नाही ना होणार. म्हणून मी आमच्या मुलांना आवर्जून मराठी शाळेमध्ये मात्र नक्की घातलं आहे. तेथे ते मराठी लिहायला आणि वाचायला शिकतात. एक वेळ मी घरी एखादा सण साजरा करणार नाही, पण तो मराठी शाळेमध्ये मात्र नक्की साजरा होतो. आमच्या हौशी मराठी शिक्षिका आमच्या मुलांना त्या त्या सणांचं गोड खायला घालतात, संस्कार करतात. त्याचा खूप आनंद होतो. यातला हेतू एवढाच की भारतात जेव्हा जातील तेव्हा आमची मुलं त्यांच्या आजी आजोबांशी, त्यांच्या भावंडांशी तिकडे संवाद साधू शकतील. असं म्हणतात ना की इट टेक्स अ विलेज टू रेज युअर चिल्ड्रन. ते अगदी खरं आहे.
आणि मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की आम्ही ह्युस्टनसारख्या मोठ्या शहरामध्ये राहतो आणि ह्युस्टन मराठी मंडळासारखा चांगल्या संस्थेचा आम्हाला पाठिंबा आहे, म्हणून खूप आनंदही वाटतो. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. घन घन माला नदी दाटल्या, कोसळती धारा. नमस्कार, मी श्रेयस बेडेकर. नमस्कार, मी मानसी जोशी बेडेकर. गेली अनेक वर्ष आम्ही ह्युस्टन टेक्सासचे रहिवासी आहोत आणि कलाक्षेत्रात कार्यरत आहोत. कलाक्षेत्राची ही आवड खरं तर आम्हाला दोघांनाही आमच्या लहानपणीपासून म्हणजेच भारतात असल्यापासूनच आहे, पण अमेरिकेत आल्यानंतरही ती आवड तितकीच मनापासून जपली गेली. याचं सगळ्यात मोठं श्रेय आम्हाला दोघांनी असं वाटतं की ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ आणि ह्युस्टन मधले रसिक प्रेक्षक यांचंच आहे. त्यांच्याकडून आम्हाला कायमच कौतुकाची थाप मिळालेली आहे आणि प्रोत्साहन मिळालेलं आहे. त्या प्रोत्साहनामधूनच आजपर्यंत ग्रेस एंटरटेनमेंट या आमच्या संस्थेतर्फे अनेक कार्यक्रमांची निर्मिती आम्ही करू शकलोय आणि मराठी अस्तित्व हा त्या अनेक निर्मितींमधला एक मानाचा तुरा आहे असं आम्ही समजतो. 2018 मध्ये मराठी अस्तित्व या कार्यक्रमाची निर्मिती झाली आणि त्यानंतर अमेरिकाभर मराठी अस्तित्व या कार्यक्रमाचे अनेक कार्यक्रम आम्हाला वेगळ्या शहरात करता आले आणि प्रत्येक शहरात म्हणजे जिथे जिथे हा कार्यक्रम आम्ही सादर केला त्या प्रत्येक शहरातल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाकडून खूप छान कौतुकाची थाप मिळाली आणि तीच आमची अर्थात प्रेरणा ठरली. पण केवळ आमची निर्मिती आहे म्हणून या कार्यक्रमाचं कौतुक करावं असं नाही वाटत मला, पण हे नक्की सांगते की या प्रत्येक मराठी माणसाला भावणारा हा कार्यक्रम आहे आणि याचं कारण म्हणजे हा केवळ करमणुकीचा कार्यक्रम नसून त्याच्यात मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी इतिहास, मराठी कला, संगीत, साहित्य या प्रत्येक विषयावर भाष्य करणारा हा एक मोठा दृकश्राव्य सांगीतिक कार्यक्रम आहे आणि येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. अमेरिकेतल्या अनेक राज्यांमधून कलाकारांनी एकत्र येऊन आणि भारतातल्याही काही कलाकारांना एकत्र घेऊन असा हा कार्यक्रम तयार झालेला आहे. बरेचदा आपण बघतो की भारतातल्या कलाकारांना, दिग्गज कलाकारांना अमेरिकेमध्ये दौऱ्यावर बोलवलं जातं, पण आज आम्हाला हे सांगायला अभिमान वाटतोय की मराठी अस्तित्वाच्या अख्ख्या टीमला भारतातल्या काही नामांकित संस्थांकडून कार्यक्रम करण्यासाठी आमंत्रण मिळालं होतं. नक्कीच, पण जगात कितीही ठिकाणी कुठेही कार्यक्रम केला तरीही आपल्याला आपल्या घरच्यांकडून जी जेव्हा दाद मिळते ती जास्त जवळची आणि आपुलकीची वाटते. त्याच्यामुळे आम्हाला खरंच ह्युस्टन मधल्या रसिक प्रेक्षकांची आणि महाराष्ट्र मंडळाची जेव्हा एक कौतुकाची शाबासकी मिळते ती आम्हाला जास्त छान वाटते आणि अजून नवीन निर्मिती करण्यासाठी प्रेरणादायी ठरते. तर ती तशीच कायम मिळत राहो हीच आमची मनापासून इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी चैत्राली, ह्युस्टन टेक्सास इथून. अनेक वर्ष अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर, वेगवेगळ्या ठिकाणी नाटकं बसवल्यानंतर, काही नाटकं लिहिल्यानंतर आम्ही 2019 साली असा निर्णय घेतला की आपण आपली एक स्वतःची नाट्यसंस्था स्थापन करावी. आणि एस्पेशली 6 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही ह्युस्टनमध्ये मूव्ह झालो त्यावेळेला कळलं की इकडची जी आपली मराठी मंडळी आहेत त्यांना नाटकाविषयी, नाटकांच्या संहितेविषयी, स्टेज, थिएटर ह्या सगळ्याविषयी प्रचंड अट्रॅक्शन आहे आणि खूप अप्रिशिएट देखील करतात. तर इकडे पण आम्ही मराठी मंडळाकरता, ह्युस्टन मराठी मंडळाकरता आधी काही शो केले आणि त्याच्यानंतर ठरवलं की आपण आपली संस्था स्थापन करूया. तर 2019 साली मी आणि माझा जो पार्टनर आहे अभिषेक भट अशी आम्ही दोघांनी ही संस्था स्थापन केली आणि असं ठरवलं होतं की थेस्पियन ऍडव्हेंचर्समध्ये फक्त जे स्थानिक कलाकार आहेत आपले ह्या लोकांना इकडे हा एक सॉलिड म्हणतो ना आपण परफॉर्म करायला, त्यांच्या आतली ती एक आर्टिस्टची जी एक एनर्जी असते, जी इच्छा असते ती त्यांना पूर्ण करण्याकरता हा प्लॅटफॉर्म त्यांना देण्यात येईल. ह्या संस्थेमध्ये आम्ही कमर्शियल नाटकं करणार आहोत, म्हणजे आम्ही करतोच. इनफॅक्ट आपल्या ज्या 2 अंकी स्क्रिप्ट्स असतात आम्ही त्या करतो. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल थिएटर आहे. आता आम्ही एप्रिलमध्ये एक खूप सुंदर एक संहिता आहे प्रमोद काळ्यांची, तर आम्ही
ती बसवतोय आता एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडची जी मुलं आहेत त्या मुलांना सुद्धा थिएटरविषयी खूप कुतूहल आहे. त्याच्यामुळे बालनाट्य किंवा चिल्ड्रन थिएटर सुद्धा हा एक खूप अविभाज्य भाग आहे थेस्पियन ऍडव्हेंचरचा. म्हटलं तसं की हा जो बेस आहे हा खरं ह्युस्टन मराठी मंडळानेच दिला. आम्ही सगळ्यांनी मराठी मंडळात 2 वर्ष काम केलं, तेव्हा आम्हाला एकमेकांच्या आवडीनिवडी कळल्या आणि मग मनाशी खुणगाट बांधली होती नक्कीच की हे आपलं प्रोजेक्ट सक्सेसफुल होणार आहे थेस्पियन ऍडव्हेंचरचा. सो थँक्स अ लॉट टू महाराष्ट्र मंडळ सुद्धा की आपण असे आपल्याकडे जेव्हा सोर्सेस अवेलेबल असतात आणि या सगळ्यांचा आपण जर सगळ्यांनी छान फायदा करून घेतला तर आपल्या सगळ्यांच्या उन्नती करता त्याचा खूप फायदा होतो. थँक्यू. नमस्कार, मी सौ अर्चना वापर. सर्वप्रथम ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाच्या या विश्व हिंदू परिषदेबरोबरच्या प्रकल्पामध्ये पात्रता नसूनही मला संधी दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. घर, स्वयंपाक, नोकरी ह्यात रमणारी मी अगदी सर्वसामान्य व्यक्ती. सत्यनारायण, गणपती स्थापना यासारख्या अगदी साध्या धार्मिक कार्यामध्ये देखील योग्य पुरोहिताची मदत न मिळाल्याच्या कार्यातून मी स्वतःच पौरोहित्य शिकण्याचा निर्णय घेतला. माझ्या मूळ गावी नाशिकला वेदाभ्यासाच्या अनेक शाळा आहेत. त्यामुळे ह्या कार्यात वेळोवेळी मला वेगवेगळ्या गुरूंचे योग्य मार्गदर्शन लाभलं. अभ्यास सुरू झाला आणि जाणवलं की आपल्या पूर्वजांनी या सगळ्या धार्मिक वैदिक कार्याची बैठक ही शास्त्र आणि विज्ञानावरच घालून दिली आहे. पुरोहित हा शब्दच मुळात बनतो पर आणि हित या 2 शब्दांनी. आपल्या वेगवेगळ्या धार्मिक यज्ञ कार्यातून आपल्या यजमानाच्या कल्याणाचा जो विचार करतो तोच असतो पुरोहित. मी देखील माझ्या या तुटपुंज ज्ञानाच्या आधारावर तुम्हा सगळ्यांची धार्मिक नाळ बांधून ठेवायचा प्रयत्न करते. ह्या सगळ्यामध्येच मला अतिशय समाधान आणि आनंद मिळतो. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी शर्मिला मोहरे, ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाची माजी अध्यक्ष असताना काम करत असताना लक्षात आलं की आपण सगळे कोकणाला खूप मिस करतो. अमेरिकेत राहून खूप त्याची आठवण काढत असतो. तर तेव्हाच माझ्या डोक्यात विचार आला की का नाही आपण इकडे कोकण करावं. तर पहिलंच त्याची पूर्तता मला सप्टेंबर 2020मध्ये माझ्या नवऱ्यानी आणि माझ्या मुलांनी हेल्प करून त्याची माझ्या स्वप्नाची पूर्तता आणली. मी 2 गिरकाऊज आणलेले आहेत इकडे आणि 5 एकर जमीन आहे. ही आमची ग्रेझिंग एरिया आहे आणि आता सध्या 2 ॲडिशनल आमचे रॅबिट्स पण आलेले आहेत आणि एक मांजर पण आहे आणि अजूनही आमच्याकडे फार्म ॲनिमल्स येतील आणि आम्ही शेती पण करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही रिट्रीट ठेवणार आहोत की तुम्ही इथे येऊन कोकणाची श्रीमंती भोगावी अशी इच्छा आहे की आम्ही या 2-3 वर्षात हे सर्व स्वप्न परिपूर्ण करणार आहोत. तेव्हा जरूर भेटा saratogaserendipity.com ला. फोन करा काही विचारायचं असेल तर 9362744381. हा आमचा ओम आणि ती आमची कमला इज 4 वर्षाची आई आणि ओम आमचं छोटं बाळ 10 महिन्याचं, त्याला आम्ही सध्या ट्रेन करतो. नमस्कार, मी स्वप्ना सवदी. मी महाराष्ट्रातून रिनाऊंड ब्रँडचे फूड प्रोडक्ट्स US मध्ये आणले आहेत. www.marathicartusa.com ही माझी वेबसाईट ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी आणि स्पाइसअप LLC ही माझी कंपनी. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळने अगदी सुरुवातीपासून मला खूप प्रोत्साहन दिले आणि इथल्या मराठी मंडळींनी प्रचंड प्रतिसाद दिला व कौतुक केले. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. ह्युस्टनमध्ये विशाला, किंमत, केटी बॉम्बे बाजार असे 15हून अधिक स्टोअर्समध्ये माझे मराठी प्रोडक्ट्स आहेत, सेपरेट आयलमध्ये. यावर्षी कोविडमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या. लॉकडाऊनमुळे लोकांना थोडा वेळ मिळाला. लोकांनी माझी सोहमची पिठे, भाजणी, मसाले इत्यादी वापरून खूप वेगवेगळे रुचकर पदार्थ केले आणि मागणी आणखीन वाढली. गणपतीत सोहमचं मोदक पीठ तर दिवाळीत सोहमची चकली भाजणी, अनारसे पीठ, सोहमचं रेडीमेड फराळ, संक्रांतीला गुळाची पोळी, तिळगुळ हे सर्व पदार्थ आम्ही घरच्यासारखे पुरवले आणि लोकांना ते खूप आवडले याचा मला खूप आनंद आहे. हे सगळं मी मराठी मंडळींसाठी करते आहे याचा अभिमान देखील आहे. आपले सगळे सण साजरे करण्याचा हा माझा खारीचा वाटा. अजून खूप काही प्लॅन्स आहेत आणि खूप काही तुमच्यासाठी करण्याची इच्छा आहे. तुमचं सहकार्य आहेच आणि थँक्स टू HMM and BMM फॉर देअर सपोर्ट.
नमस्कार, मी अमेय आणि मी भक्ती. तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही ह्युस्टन टेक्सासमध्ये राहतो आणि गेली काही वर्ष आम्हाला खुणखुण होती की मराठमोळी दागिने इकडे सहजरित्या मिळत नाहीत. त्यामुळे आमच्या अमेरिकन मित्रमैत्रिणींना ते कसे उपलब्ध करून द्यायचे त्याचा आम्ही संकल्प केला. आम्ही भारतातल्या 8 ते 10 कारिगरांशी संपर्क साधून सर्वोच्च दर्जाचे कारिगर निवडले आणि मैत्रिणींना पसंतीचे त्यांचे डिझाईन्स कस्टमाइज करून आम्ही आमच्या हाताने बनवायला लागलो. आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो की गेली 5 वर्षे तांबुले क्रिएशन्सच्या माध्यमातून अमेरिकेत स्थायिक मित्रमैत्रिणींना आम्ही हे कृत्रिम दागिने उपलब्ध करून देत आहोत. उदाहरणार्थ नथी, टिकबाळी, विविध प्रकारचे मंगळसूत्र, नथीचे मंगळसूत्र, तणमणी, कोल्हापुरी साज, खणाचे सेट आणि खणाचे मास सुद्धा. गेली काही वर्ष शाळेच्या सुट्टीमध्ये आम्ही मुलांसाठी चित्रकलेचे सातत्याने वर्ग घेत आहोत, ज्यातून मुलं वारलीचे चित्र, गणपतीचे चित्र इत्यादी काढायला शिकली. त्यातूनच मुलांना चित्रकलेची आवड निर्माण होवो हाच हेतू. मराठी मंडळातर्फे ग्रीटिंग कार्ड्स बनवण्याचा वर्गही घेतला. कोविडच्या काळात आपल्या स्थानिक समुदायाला आणि शिक्षक शिक्षिकांना भेटवस्तू आणि 200हून अधिक मास्क आपल्या हाताने बनवून दान केल्या. भारतातल्या सणाची माहिती आपल्या अमेरिकेत जन्मलेल्या मित्रमैत्रिणींना मिळावी म्हणून आम्ही गणेश चतुर्थी, दिवाळी, होळी, शिवजयंती इत्यादी सणांचे लेख वृत्तपत्रात लिहिले. तर हा होता आमचा आतापर्यंतचा प्रवास. पुढे सुद्धा असाच चित्रकलेच्या आणि हस्तकलेच्या माध्यमातून मुलांच्या निर्मिती क्षमतेच्या वाढीसाठी सतत प्रयत्न करत राहू. परत एकदा तुम्हा सर्वांना हे वर्ष उत्तम आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच इच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी अमित भागवत, आवर्तन स्कूल फॉर इंडियन परकशन अँड म्युझिक सामी संचालक. गेली 12 वर्षे मी ह्युस्टनमध्ये तबल्याचे प्रशिक्षण वर्ग चालवत आहे. या माध्यमातून मी कला व भारतीय अभिजात संगीताचा वारसा चालवण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे. मी ह्युस्टनमध्ये 2004 साली मूव्ह झालो. तेव्हापासून ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ म्हणजेच HMM शी जोडला गेलो. माझ्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी हे ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाचे सभासद आहेत. दरवर्षी HMM ने गणपती, दिवाळी, गुढीपाडवा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भारतीय संगीताला प्राधान्य दिले आहे. मला व माझ्या अनेक विद्यार्थ्यांना या सर्व कार्यक्रमांमधून वेळोवेळी ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाने मंच उपलब्ध करून दिला आहे आणि आम्हा सर्वांना आपली कला सादर करण्यासाठी एक चांगले प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले.
त्यासाठी मी ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाचा अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी निशाद कान्हेरे. मी दीप्ती कान्हेरे. आपणा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळी, या देशात येऊन आम्हाला 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालंय. हो ना. आम्ही जेव्हा ह्युस्टनमध्ये नवीन आलो की नाही, तेव्हा अगदी 2 आठवड्यातच ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाचा दिवाळीचा कार्यक्रम होता. आम्ही कोणालाही ओळखत नव्हतो, पण मनाशी ठरवलं की आपण कार्यक्रमाला जायचं, आणि तेही अगदी पारंपरिक वेशात. म्हणजे मी नऊवारी नेसून, हा अगदी धोतर नेसून, पगडी घालून वगैरे. आम्ही तिथे थोडेसे घाबरतच गेलो, पण काय आश्चर्य, आम्ही गेलो आणि तिकडे बेस्ट ड्रेस कपल म्हणून आम्हाला प्राइज मिळालं, आणि तिथेच ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाशी आमची नाळ जोडली गेली. आणि तिथून हा प्रवास आमचा अतिशय सुंदर सुरू झाला. माझी आई सुप्रसिद्ध गायिका अर्चना कान्हेरे आणि वडील हार्मोनियम वादक पंडित विश्वनाथ कान्हेरे. तेव्हा सांगीतिक संस्कार हे लहानपणापासूनच माझ्यावर होत आले. तसंच मी तबल्याचं शिक्षण पंडित ओंकारनाथ गुलवाडी यांच्याकडे घेत आलोय. मी भारतात असताना अनेक दिग्गज कलाकारांबरोबर व्यावसायिक नाटकातनं, रंगभूमीवरती कामं केलेली होती. मालिकांमधनं, दूरदर्शनवरती हॅलो सखी, साप्ताहिकी यासारखे लाईव्ह फोन इन कार्यक्रम सादर केलेले होते. त्यामुळे तसंच काहीतरी इथे आपल्या मित्रमंडळींसाठी करावं असं सारखं मनात येत होतं. आणि दरम्यानच महाराष्ट्र मंडळाकडनं गणेशोत्सवाच्या कार्यक्रमासाठी रत्नाकर मतकरी लिखित अलबत्या गलबत्या या नाटकाचं दिग्दर्शन करायची संधी मला प्राप्त झाली, आणि अनेक मराठी माणसं आमच्याशी जोडली गेली. त्यानंतर मग शास्त्रीय संगीतावर आधारित, बंदिशींवरती आधारित गीत जन्मले हा कार्यक्रम आम्ही सादर केला. हो ना. आणि त्याच दरम्यान निशादची लेखनवारी सुरू झाली. त्यांनी लिहिलेली अनेक स्किट्स आम्ही झी मराठीवरच्या फू बाई फू ह्या कार्यक्रमामध्ये पाठवली, आणि त्यातलं एक स्किट तिथे सिलेक्ट झालं, सादर केलं गेलं. आणि मग अशीच सगळी स्किट्स एकत्र करून आम्ही थोडे चिमटे थोड्या कोपरखळ्या नावाचा कार्यक्रम बसवला. आणि त्याचे प्रयोग इतर मंडळांमध्येही झाले. त्यामागोमाग आम्ही देसी धमाका, नाचू गणरायाच्या रंगी, आपण यांना ऐकलत का, कोकम सरबतवित कान्हेरे असे नवनवीन कार्यक्रम इथे सादर केले आणि करत असतोच. आणि या सर्वांमध्येच ह्युस्टनमधल्या उत्साही कलाकारांचा समावेश आम्हाला नवनवीन कल्पना राबवण्यासाठी नेहमीच ऊर्जा देऊन जातो. निशादनं लिहिलेले काही लेख ऑस्टिन महाराष्ट्र मंडळाच्या आणि BMMच्या दिवाळी अंकात देखील प्रसिद्ध झालेले आहेत. निशादने तबल्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण हे घेतलेलं असल्यामुळे भारतातनं प्रख्यात कलाकार जेव्हा इथे येतात तेव्हा बरेचदा निशाद त्यांना तबल्यावर त्याची साथ करतो. आणि दीप्ती अशा अनेक कार्यक्रमांचं निवेदनही करते. अनेक कार्यक्रमांच्या छोट्या जाहिरातीही ती करत असते. आणि गाण्याच्या आणि नृत्याच्या कार्यक्रमात तिचा मोलाचा सहभाग असतो. गेलं संपूर्ण वर्ष जग कोरोना नावाच्या अभूतपूर्व संकटाला सामोरं जातंय. या परिस्थितीत आम्ही OTT प्लॅटफॉर्म सारख्या व्हर्च्युअल व्यासपीठाद्वारे रसिकांशी पुन्हा एकदा नव्याने जोडण्याचा प्रयत्न केला, आणि याच विचारातनं निर्मिती झाली आरंभ परफॉर्मिंग आर्ट्सची. आरंभ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे आतापर्यंत आम्ही वीर सावरकर, नथुराम गोडसे यासारख्या ऐतिहासिक व्यक्तींवरची व्याख्यानं श्रीयुत शरद पोंक्षे सरांद्वारे सादर केली, तर किस्से, कथा, कविता यासारखा हलकापुलका विषय श्रीमती धनश्री लेले यांच्यातर्फे सादर केली. आता येत्या 6 फेब्रुवारीला देखील युगपुरुष विवेकानंद या विषयांवरचं व्याख्यान धनश्री लेले आरंभ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे रसिकांपुढे सादर करणार आहे. आणि आतापर्यंतच्या आमच्या या कलात्मक प्रवासात आम्हाला प्रत्येक वेळी ह्युस्टन मराठी मंडळाने उत्तर अमेरिकेतील कॅनडामधील रसिकांनी भरभरून प्रतिसाद आणि आशीर्वाद दिला. आम्ही आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो, आणि हा ऋणानुबंध असाच पुढे वृद्धिंगत होवो ही आशा करतो. धन्यवाद. आणि प्रायोगिक रंगभूमीला स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणे हे 2 उपक्रम ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ मागची सुमारे 25 वर्ष अतिशय यशस्वीरित्या राबवत आलेलं आहे. या उपक्रमांमधलंच एक महत्त्वाचं पर्व आपल्याला म्हणता येईल ते म्हणजे 2019च्या मार्च महिन्यामध्ये सादर केलेला जाणता राजा या महानाट्याचा ह्युस्टनमधला अतिशय यशस्वी प्रयोग. जाणता राजा कार्यक्रम ह्युस्टनमध्ये करण्याची जी संकल्पना आहे ती 2017 सालापासूनच ह्युस्टनवासियांच्या मनामध्ये घर करून होती. 2017 साली परिस्थिती अशी होती की ह्युस्टनमध्ये मराठी शाळेच्या एकदम 3-4 शाखा अतिशय व्यवस्थित चाललेल्या होत्या. दुर्गा झाली गौरी हा कार्यक्रम
यशस्वीरित्या सादर करण्याचा तगडा अनुभव ह्युस्टनवासी कलाकारांच्या पाठीशी होता. तसेच दुर्गा झाली गौरीपासनं जे निधी संकलन झालं ते आणि इतर जे काही वास्तूसाठी आम्ही निधी जमा केलेला होता ते वापरून मंडळाने वास्तूसाठी चांगली एक 10 एकर जागा घेऊन ठेवलेली होती. आता त्या जागेवरती वास्तू बांधण्यासाठी जो मोठा निधी लागणार आहे त्या निधीचं संकलन करायचं आणि दुर्गा झाली गौरीपेक्षाही काहीतरी मोठं करून दाखवायचं अशा विचारामध्ये ह्युस्टनवासी होते. आणि बोर्ड ऑफ डिरेक्टर्सनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आता करायचा तर जाणता राजाचाच प्रयोग करायचा. थोडक्यात म्हणजे महाराजांचा झेंडा नुसता अटकेपार नाही तर मिसिसिपी पार रोवायचा. 2018 सालच्या जुलै महिन्यापर्यंत या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या ऑर्गनायझेशनल प्लॅनिंगची आणि फायनान्शियल प्लॅनिंगची पूर्तता होऊन आम्ही ह्युस्टन महाराष्ट्र मंडळाचे कार्यकर्ते बाबासाहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या आज्ञेनं आम्ही या कार्यक्रमाच्या तयारीची खरीखुरी सुरुवात केली. सर्वात पहिल्यांदा एक आमच्यासमोर आव्हान होतं ते म्हणजे रंगमंचाचं. आपल्या पाश्चात्य थिएटर्समध्ये जे काही रंगमंच असतात ते आणि भारतामध्ये जिथे जाणता राजाचे प्रयोग होतात तिथले रंगमंच, तिथली ध्वनी व्यवस्था किंवा लाईट्सची व्यवस्था ही अतिशय भिन्न असते. तेव्हा आनंदराव जावडेकर आणि अभिषेक जाधव या बाबासाहेबांच्या दिग्दर्शकांनी आमच्याबरोबर काम करून आमच्या पाश्चात्य रंगमंचाला साजेसा असा साऊंडट्रॅक आम्हाला तयार करून दिला आणि ध्वनी आणि लाईट्सचं प्लॅनिंग, कॉस्ट्युम्सचं प्लॅनिंग, सेट्सचं प्लॅनिंग यांना सुरुवात केली. आनंदराव आणि अभिषेक या दिग्दर्शकांसमोरचं दुसरं एक आव्हान होतं ते म्हणजे कलाकार. आम्हा ह्युस्टनवासियांचा असा हट्ट होता की कार्यक्रमात भाग घेणारे सर्वच्या सर्व 100% कलाकार आणि बॅकस्टेज आर्टिस्ट जे कोणी असतील ते सगळे 100% ह्युस्टनवासीच असतील. आम्ही भारतातून आलेल्या किंवा इतर ठिकाणाहून आलेल्या कलाकारांवरती अवलंबून राहणार नाही. सर्वच्या सर्व गोष्टी आम्ही स्वतः शिकू आणि स्वतः सादर करू. त्याच्यामुळे कलाकारांना कसं निवडायचं याचं प्रशिक्षण आम्हाला देण्यापासनं ची सगळी तयारी या दिग्दर्शकांना करावी लागली. आमचे स्थानिक दिग्दर्शक अभिषेक भट आणि चैत्राली थोटे यांनी आनंदराव आणि अभिषेक यांच्याबरोबर अक्षरशः अहोरात्र काम करून कलाकारांचं सिलेक्शन, त्यांच्या तालमी यांना सुरुवात केली. तसेच आमचा सेट डिझायनर समित गोखले याने तो भव्य दिव्य असा 2 मजली सेट थिएटरमध्ये कसा उभा करायचा, त्याचं मॉड्युलर डिझाईन कसं करायचं की ज्या योगे तो आपल्याला कार्यक्रमाच्या आधी अक्षरशः 2 तासामध्ये किंवा 2.5 तासामध्ये उभा करता येईल आणि कार्यक्रम संपल्यानंतर तसाच 1-2 तासामध्ये डिसअसेंबल करून सेट आपल्याला थिएटरमधून बाहेर नेता येईल याचा विचार करून तसं सेट डिझाईन आणि फॅब्रिकेशनला सुरुवात केली. जानेवारी 2019 पासून कार्यक्रमाच्या आधीचे शेवटचे 10 आठवडे वीकडेजमध्ये कलाकारांच्या वैयक्तिक तालमी आणि वीकेंड्सना सर्वांची एकत्रित तालीम यामध्ये सुमारे 80 स्टेजवरचे कलाकार आणि 50 बॅकस्टेजचे कलाकार, आर्टिस्ट ज्यांना आपण म्हणू शकू, यांनी अतिशय अथक प्रयत्न केले आणि 9 मार्चला स्टॅफर्ड सिव्हिक सेंटरमध्ये ह्युस्टनमध्ये या कार्यक्रमाचा एक भव्य दिव्य असा प्रयोग ह्युस्टनवासियांनी अतिशय यशस्वीरित्या सादर केला. या प्रयोगातून आम्हाला सुमारे $1,50,000 निधी संकलित झाला. हा निधी तसेच इतर फंडरेझिंगचे कार्यक्रम आम्ही जे सादर करीत आहोत, करणार आहोत, यामधून जमा झालेला निधी वापरून ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ आम्ही विकत घेतलेल्या जागेवरती श्री सिद्धिविनायकाचं मंदिर आणि आम्हा सर्वांना सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वापरता येईल असं एक सभागृह बांधण्याचा मानस ठेवून आहोत. मंडळाच्या कॅम्पसची सुरुवात करण्यासाठी म्हणून आम्ही सध्या एक हनुमानाचं मंदिर बांधलं आहे. यानंतर तुम्हा सर्वांच्या आर्थिक मदतीतून आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादातून आमच्या मनात असलेलं सिद्धिविनायकाचं मंदिर आणि कार्यक्रमांसाठी लागणारं सभागृह त्या जागेवरती लवकरच उभं राहील असा आम्हाला विश्वास वाटतो. धन्यवाद. नमस्कार. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळातर्फे आपल्या सर्वांचा समोपचार घेण्यासाठी मी पुन्हा आलो इथे.
आमच्या परिक्रमांची झलक बघून आपल्याला काय वाटतं याचे अभिप्राय जरूर पाठवावेत. president@houstonmaharashtramandaal.org या ईमेल ॲड्रेसवर. ह्युस्टनमधूनच नव्हे तर उत्तर अमेरिकेतील कलावंतांनी निर्माण केलेले कार्यक्रम सुद्धा निरनिराळ्या माध्यमांद्वारे इथल्या समाजासमोर प्रस्तुत केले जातात. याचबरोबर भारतातील मराठी कलावंतांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं यासाठी हातभार लावण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. भारतीय व मराठी संस्कृती जोपासताना कर्मभूमीशी निर्माण केलेलं नातं मुलगी सासरी गेल्यावर जशी नवीन संसाराच्या सुखदुःखाला आपलंसं करून घेते, तसंच कोविडच्या साथीला तोंड देण्यासाठी ह्युस्टनवासियांच्या मदतीसाठी सेवा फाउंडेशनच्या कार्यात सहभागी झाले आमचं मंडळ. अगदी स्क्रॅच पासून मराठी स्वयंसेवकांच्या हातून शिवून घेऊन प्रोटेक्टिव्ह मास्क वाटप करण्याचा कार्यक्रम, गरजूंना धान्य वाटप असे उपक्रम, डिझास्टर मॅनेजमेंट प्रिपरेशन फॉर हरिकेन सीझन एव्हरी इयर वगैरे वगैरे. भारत वसुधैव कुटुंबकम हा संदेश संपूर्ण जगाला देतो. ते आचरणात आणून दाखवण्याचा हा प्रांजळ प्रयत्न. अहो, आजच्या घटकेला सुमारे 5,000 मराठी भाषिक लोक अगदी तान्ह्यांपासून प्रौढांपर्यंत ह्युस्टन परिसरात स्थायिक झाले आहेत. ही परदेशात रुजलेली रोपटी थोडी वेगळी वाटती. देश तसा वेश या नेमाने थोडी वेगळी दिसतीलही, पण आपल्याच वंशगणातील आहेत याचा विसर पडू देऊ नका, हे सर्वांना निवेदन आणि ईश्वरचरणी मनःपूर्वक प्रार्थना. मी रणजित कामत, ह्युस्टन महाराष्ट्र मंडळातर्फे आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद, नमस्कार, थँक्यू. गॉड ब्लेस मराठी संस्कृती. जय हिंद. गॉड ब्लेस अमेरिका.